Ladies and gentlemen, boys and girls, this is wrestling and wrestling has reached all over the countries and multiple countries. So here I am doing this commentary because it has reached multiple countries and here what type of difficult wrestling we are able to see in the group of 79 kgs men's, which is against Vivek and Mahadev. चालू कुस्तीचा गुणफलक लाल पट्टी 0 गुण, निळ्या पट्टीने 6 गुणाची कमाई केलेली आहे. अशी कुस्ती चालवा चढी टांग लावण्याचा त्यांचं स्वागत आहे. निखिल मुंडे पळी तिसरा पुकार रेड कॉस्ट मध्ये आपण यायचा. ज्ञानेश्वर सुकंडे पाठवला ब्लू कॉस्ट दोघांना पहिला पुकारा. संपलेल्या कुस्तीमध्ये निळ्या पट्टीचा पैलवान दयानंद मुंडे धारोड हा विजय झालेला. उमान शेख बीड, लाल पट्टी करण आवारे हरवेंद्र गुरु धारोड. ब्लू कॉस्ट्यूम प्रदान केलेला सचिन सरके पैलवान विजयाला त्यांचं कौतुक. ज्ञानेश्वर सुकंडे पाठवता हात होती का काटेकी टक्कर चालू आखाड्यामध्ये. माती विभाग अनेकांचं लक्ष लागलेलं. आठच्या शांतता राहू द्या. सर्वांना विनंती आहे, पाठीमागून कुणी बोलू नका. आतमध्ये केसरा बुखार 8च्या उमान शेख 8 गुण आणि निर्कनेशन शहरायचे. ओहो तयार राहायचं कुस्तीमध्ये. ज्ञानेश्वर सुकंडे पाठवदा पैलवान चेतपटीच्या आणि पैलवान एकाच तालीने सराव करताय, पण खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. The wrestling match is going to be started between Vishwas and Vishal here. बीड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संदीप भैया. Both of them trying to play defensive as well as attacking concept. Both the things are happening here. One is trying to bring attack and one is trying to bring hold on here. A 4-pointer by Blue and here another time. The match has ended in the second half. We got this any second and Blue started attacking and won this match in the second half. 61 किलो गाजीबाबाची फायनल कुस्ती. फायनल कुस्ती 61 किलो गाजीबाबाची. पैलवान गणेश मुंडे धारोड निळपट्टी पैलवान आखाड्यामध्ये चला. 2 गुणाची कमाई. विश्वास तावडी आष्टीचा पैलवान हेड कॉस्ट मध्ये निसारवाद. पुन्हा 2 गुणाची कमाई. आणि संप्रदाय कुस्तीमध्ये विश्वास तावडे पैलवान विजयाला दोघीकडे या.